नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील धानोरे व राहाता तालुक्यातील हनुमंतगाव या गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रवरा नदी पात्रातून यारी यंत्रणेच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असून या विभागातील नागरिकांनी वेळोवेळी महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या असतानाही यावर दोन्ही प्रशासन हात झटकत असल्याचे नागरिकांनी माध्यमांकडे तक्रार केल्या आहेत. राहुरी व राहाता तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी धानोरे व गाव वसलेले आहे, तर बाजूलाच हनुमंत गाव व प्रवरा नदी पात्राला लागून आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असून याकडे महसूल व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे गावकऱ्यांनी यावेळी आरोप केला आहे. प्रवरा नदी पात्रातील सोनगाव, सातरळ, धानोरे, कोल्हार, खुर्द, रामपूर, करजगाव आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असताना महसूल व पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे यावेळी गावकऱ्यांनीही आरोप केला आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे. तर राहाता तालुक्यातील महसूल प्रशासनालाही या गावातील लोकांनी तक्रारी केल्या आहे. मात्र राहुरी व राहाता महसूल व पोलीस प्रशासन आमच्या या तक्रारीकडे लक्ष देत नसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. यावेळी तस्करांना राजकीय वरदहस्त असल्याचे माध्यमांना नागरिकांनी माहिती दिली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. मी यशवंत राधाकृष्ण दिघे. प्रथमतः मी तुमचं सर्वांचं धानोरे गावामध्ये स्वागत करतो. धानोरे गाव येथे अहिल्याबाई होळकरांनी 1730 साली लगत आहे प्रवरा माईच्या तीरावर एक घाट बांधलेला आहे. त्या 300 ते 350 वर्षापूर्वीची वास्तू ही आमच्या गावाला लाभलेली आहे. आणि आजची समस्या अशी तयार झालेली आहे का प्रवरा नदी पात्रामधून हनुमंतगाव हद्दीमधून जी वाळूची तस्करी चालू आहे, त्या वाळूच्या तस्करीमुळं धानोरे घाटाच्या परिसरातून जी वाळू वाहून जात किंवा वाहिली जाते, चोरली जाते, ओढली जाते यंत्राच्या साह्यानं, त्याच्यामुळं हा धानोरे घाट धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ऐतिहासिक वस्तू कालांतरानं वाहून जाणारी वाळू जशी ज्या पद्धतीनं निघून जाणार आहे घाटाच्या बाजूची पाण्याच्या प्रवाहामध्ये हा घाट असाच वाहून जाणार आहे. एक ऐतिहासिक वस्तूचा नाश होणार आहे. याबाबत आम्ही वारंवार महसूल विभाग असन, पोलीस विभाग असन, कलेक्टर साहेब असन यांना निवेदन दिलेले आहे. राहाता तालुक्याच्या अधिकाऱ्यांना बोललेलो आहे आणि स्थानिक महसुली अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर स्थानिक महसुली अधिकारी सांगतात एरिया वेगळा आहे, तालुका वेगळा येतोय, त्याच्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली जात नाही. तर आमची तुमच्या माध्यमातून विनंती प्रशासनाला किंवा सरकारला विनंती का ही वाळू तस्करी या ठिकाणाहून बंद व्हावी आणि एक ऐतिहासिक वस्तू आहे, ही परत उभी न राहणारी वस्तू आहे, या वस्तूचे संरक्षण करावा. या संरक्षणासाठी आम्हाला महसूल विभागाने असेल, पोलीस विभागाने असेल मदत करावी, एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो. तुम्ही जे ग्रामस्थ आहे, ग्रामस्थ एकत्र येऊन या वाळू तस्करांना तुम्ही बऱ्याचदा आम्ही यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अधिकाऱ्यां याच्या वेगळं काही करू शकत नाही. आम्ही जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना तक्रार करू शकतो. अधिकाऱ्यांना 1000 वेळा तक्रारी केलेल्या आहे. तक्रारीचं कुठल्याही प्रकारचं कलेक्टर ऑफिसला बसून आम्ही व्हिडिओ शूटिंग दाखवलेली, कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आजपर्यंत झालेला नाही या गोष्टीबाबत. 1000 वेळा आम्ही यांना तक्रारी केल्या, तहसीलदारांना केल्या, तलाट्यांना केल्या. स्थानिक तलाठी इथं 50 फुटाच्या अंतरावर ऑफिस आहे, तलाठी ऑफिस. तलाठी म्हणतो माझा एरिया येत नाही, मी ॲक्शन घेऊ शकत नाही, तालुका बदला वेगळा आहे. इथली वाळू तस्कर तुम्हाला काही दमबाजी वगैरे नाही, तालुका बदलून येतोय ना, त्याच्यामुळे त्यांचा काही कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही. तरी तुमच्या माध्यमातून विनंती करतो प्रशासनाला का ही वाळू तस्करी थांबवावी आणि आमच्या घाटाचं संरक्षण व्हावा, याकरता आम्हाला न्याय मिळावा, एवढी तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.